जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र, आपले सगळ्यांचे लाडके दैवत मान्य निलेजी भगवान सांबरे साहेब, ज्यांच्यामुळे हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालं त्या माननीय मोनिकाताई पानवे आणि ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला खरं रूप प्राप्त झालं ते इथले मुख्याध्यापक पाटील सर. इथे या कार्यक्रमाचं औचित्य साधून भिवंडी ग्रामीणचे प्रमुख माननीय कृष्णकांतजी पवार साहेब, त्याचबरोबर तालुका प्रमुख जे आहेत समृद्धी ठाकरे, भिवंडी विधानसभा प्रमुख मनशाताई ठाकरे असलेले आमचे सगळे पदाधिकारी, जिजाऊची संघटनेचे कार्यकर्ते तुमच्याकडे यासाठी आले, यासाठी कार्यक्रम लावलाय. वह्या देणं हे जिजाऊचा एक कार्यक्रमाचा एक भाग आहे. परंतु मुलांनो, या मागची सांबरे साहेबांची आणि माननीय मोनिकाताई पानवेंची भूमिका वेगळी आहे. त्यांची इच्छा आहे की तुमच्यासारख्या लहान मुलांनी मोठी स्वप्न बघावी, कारण आपल्याला मोठं स्वप्न दाखवणारं आपल्या घरात उपलब्ध नाही आहे किंवा आपल्याला घरात कुणी सांगणारं नाही आहे. म्हणूनच आपण या शाळेत आलोय. मला इथल्या शिक्षकांना विनंती असेल की जेव्हा इथली लहान लहान मुलं स्वप्न बघतील की मला या भिवंडी तालुक्याचा एक तहसीलदार बनायचं आहे, तर त्यांना तहसीलदार दाखवायला हवा. कारण तहसीलदार दाखवल्याशिवाय ही मुलं अभ्यास करणार नाही. या मुलांना दाखवायला हवा की यांच्या भागामध्ये काम करणारा प्रांत ऑफिसर आहे, तो प्रांत ऑफिसरचं शिक्षण काय हे मुलांनी बघायला हवं. या मुलातल्या इथे जवळची शाळा आहे खंबाळा म्हणून, इथली मुलगी आज न्यायाधीश झाली, तर या मुलांनी बघायला हवं की आपल्या भागातल्यालाही न्यायाधीश होता आलं पाहिजे. आपल्यातल्या मुलांना काही पोलीस व्हायचं आहे तर त्यांनी इथले एसपी म्हणा किंवा डीएसपी म्हणा ते त्यांना दाखवायला हवे. कारण जुन्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये त्यांचे आदर्श शिक्षक, आदर्श मूल्य हेच असायचे की मला मोठं कसं होता येईल, आणि ते मोठ्या व्यक्तीचं स्वप्न त्या विद्यार्थ्यांना दाखवलं जायचं. परंतु कुठंतरी आज हे स्वप्न कमी पडतंय की काय, ही भीती थोडीशी दाट वाढायला लागली. त्याचं मुख्य कारण हे आहे, शिक्षणाचं असलेलं बाजारीकरण हे दिवसेंदिवस वाढत. तुम्ही बाजारात जायला हट्ट करता, तसंच तुम्ही इथलं जिल्हा कार्यालय बघायला हवं आणि या जिल्हा कार्यालयाच्या खुर्चीवर बसणारा कलेक्टर कसा दिसतो ते तुम्ही बघायला हवं. कारण जोपर्यंत मुलांनो आपल्या या मातीतलं असलेलं हे मंत्रालय मुंबईला आहे, परंतु आज तिथे लांब लांबच्या आणि या मंत्रालयामध्ये आपण बसायला हवं. मलाही मुलांना तुम्हाला सांगायचं आहे की आपण आपलं मुंबईचं मंत्रालय बघायला हवं आणि आपल्याला त्या मंत्रालयामधला सचिव कसा होता होईल हे स्वप्न तुम्ही डोळ्यांनी बघायला हवं. तेव्हा खरं आपल्या जिजाऊचं स्वप्न पूर्ण होईल का. मनापासून कोणासाठी करायचा, आपल्याला आपली गरिबी दूर करायची असेल तर अभ्यास करा, कारण अभ्यासाशिवाय दुसरं पर्याय नाही आहे. सर म्हणाले